झी 24 तास एक पाऊल पुढे। कुर्त्यांमध्ये सध्या हटके डिझाईन्सचे कुर्ते पाहायला मिळतात। त्यातही ट्रेंडी आणि कम्फर्ट फील देणारे कुर्ते तरुणाईची फर्स्ट चॉईस ठरते। सो आज शॉपिंग अशा ट्रेंडी आणि हटके डिझाईन्सच्या कुर्त्यांची। हाय फ्रेंड्स, मी अनुज्ञा। तुम्हाला डेली यूज साठी किंवा एखाद्या फंक्शन साठी काही इंडो वेस्टर्न ट्राय करायचं असेल तर तुमच्यासाठी काही ऑप्शन्स मी आज घेऊन आले आणि त्यासाठी तुम्हाला खार वेस्टच्या गोलमाल मध्ये घेऊन आले। चला बघूया गोलमाल मध्ये तुम्हाला कुठले कुठले ऑप्शन्स मिळतात। इथे वेगवेगळ्या प्रकारची कुर्तीज बघायला मिळतात। तुम्ही बघू शकता ही कुर्ती तुम्ही डेली यूज साठी वापरू शकता। खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे येलो आणि पिंक कलरचं। कॉटन मध्ये ही कुर्ती आहे। खूप सोबर कलर मध्ये डेली यूज साठी खूप छान अशी कुर्ती आहे। पण तुम्हाला एखाद्या फंक्शन साठी काही कुर्ती वापरायची असेल तर ही खूप सुंदर कुर्ती आहे। इथे पॅचवर्क जे केलेलं आहे पिंक कलर मध्ये, त्यावर सिक्वेन्स वर्क केलं आहे आणि धाग्यानेही वर्क केलेलं आहे। कॉटन मधली ही कुर्ती एखादं छोटंसं काही फंक्शन असेल तर वापरू शकता। त्याचप्रमाणे अजूनही बरेच कुर्ती इथे आहेत आणि खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत। गोलमालच्या कुर्तीचं एक वैशिष्ट्य इथे ब्रोकेडची जी काही स्टाईल आलेली आहे सध्या ब्लाउज किंवा साडीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, पण त्यांनी कुर्तीमध्ये इथे खूप छान वापर केला। इथे पिंक कलरचं व्हाईट आणि पिंक कलरचं कॉटनची कुर्ती आणि त्यामध्ये पिंक कलरचा ब्रोकेडचा पॅच वापरलेला आहे आणि त्याच्यावर सिक्वेन्स आणि मोतीनी हे डिझाईन केलेलं आहे। हे सुद्धा एक डिझाईन बघू शकता। यामध्ये सुद्धा कॉटनची कुर्ती आहे आणि त्यामध्ये ब्रोकेडचं पॅचवर्क केलंय, ब्लॅक कलरचा ब्रोकेडचा पीस आणि त्यानंतर वर पुन्हा एकदा सिक्वेन्स वर्क केलेला आहे। कलमकारी कॉटन मटेरियल आहे आणि त्यावर इथे पॅचवर्क केलेलं आहे। इकडे ब्रोकेडचं पॅचवर्क आहे, मध्ये जयपुरी डिझाईन जे असतं राजस्थानी डिझाईन त्या डिझाईनचं पॅचवर्क आहे। त्यानंतर हे काही कुर्तीज आहेत ज्याला तुम्ही बघू शकता दोन्ही साइडनी नॉट्स आहेत खाली आणि त्यामुळे एक ऍपल कट जो असतो तशा पद्धतीने तुम्ही ते नॉट्स बांधून या कुर्तीजना ऍपल कट देऊ शकता। ब्लू आणि पिंक कॉम्बिनेशन आहे, त्याचप्रमाणे इथे पर्पल आणि रेड कॉम्बिनेशन पण बघायला मिळतंय। इथे सूट्स पण आपल्याला काही बघायला मिळतात। इथे हा चंदेरी मटेरियल मधला सूट आहे, मोती कलरचा हे मटेरियल जे आहे त्याला चंदेरी म्हणतात आणि त्यानंतर इथे वर मोती कलरच्या मटेरियलवर गोल्डन कलरची लेस वापरलेली आहे आणि इथे खाली गोटा जो वर्क असतं ते केलेला आहे। ही जी बॉर्डर दिसते तुम्हाला गोल्ड कलरची, एक सुंदर असा हा सूट म्हणता येईल। विथ स्लीव्स हवा असेल तर हा एक चांगला ऑप्शन तुमच्यासाठी आहे। यामध्ये सुद्धा एक इंग्लिश कलर आहे आणि यामध्ये सुद्धा ब्रोकेडचा वापर केलेला आहे। सिल्क मटेरियल मधला हा कुर्ती आहे, पूर्ण सेट आहे आणि तुम्ही बघताय हे मल्टी कलर मध्ये आहेत। वेगवेगळ्या कलरचे शेड्स दिसतात, ब्ल्यू पासून ग्रीन पर्यंतच्या वेगवेगळ्या शेड्स आणि त्याचं वेगवेगळ्या आकारात पॅचवर्क करून त्यावर तीन थ्रेड करून ही कुर्ती बनवली आहे। इथे ब्ल्यू कलरचं कॉम्बिनेशन करून थ्रेड वर्क केलेलं आहे ब्ल्यू कलरचं। या ड्रेसचं वैशिष्ट्य म्हणजे दोघांनाही या ड्रेसला दोन्ही बाजूला खिसे दिलेले आहेत आणि
त्याला सुद्धा इथे थ्रेड वर्क केलेलं आहे ब्ल्यू कलरचं. खूप सुंदर कुर्ता आहे, सोबर कुर्ता आहे. यामध्ये याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे पोटली बटन्स लावलेली आहेत आणि इथे तुम्हाला बघायला मिळते की पिन थ्रेडनी हे डिझाईन केलेलं आहे. क्रॉस लाईन्स, येलो कलर बरोबर पिंक कलर आहे. त्यानंतर इथे ब्ल्यू कलर मध्ये सुद्धा सेम कुर्ता बघायला मिळतोय. इथे या ब्लॅक कुर्तीमध्ये ब्रोकेडचा वापर केलेला आहे का वेगळ्या पद्धतीने. इथे बलून स्लीव्स दिलेले आहेत. ब्लॅक आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये अत्यंत सुंदर असा हा वन पीस. खास मुलींसाठी सुद्धा गोलमालमध्ये ही शेरवानी बनवण्यात आलेली आहे. हे वरचं जे जॅकेट आहे शेरवानी टाईप हे ब्रोकेड्सच बनवलेलं आहे आणि आतमध्ये पूर्णपणे इनर जे आहे ते ब्लॅक कलरचं इनर आहे. हे स्लीवलेस चोली ज्याला दोन्ही बाजूनी इथे लटकन लावलेली आहे. खास गाऊन बनवण्यात आलेले आहे हे, ज्याच्यावर अॅनिमल प्रिंट बघायला मिळते. गोलमालमध्ये खरंच खूप सुंदर सुंदर ऑप्शन्स आहेत कुर्तीचे. तुम्हाला एखादा इंडो वेस्टर्न कुर्ती हवी असेल किंवा एखादा सूट हवा असेल तर गोलमालला भेट द्यायला काहीच हरकत नाही. झी 24 तास एक पाऊल पुढे.